काय ते बेसिन किंवा सिंक ज्यावेळेस चोकअप होतं त्यावेळेस आपण वापरतो. आता मला सांगा, हे असे जर मी एकमेकाच्या जवळ ठेवले तर काय होईल? काय होईल? का बरं पॅक होतील? दाबलंय? बर, दाबल्यामुळे काय झालं? प्रेशर लॉक झालं. इकडे इकडे, तुझं नाव काय? सोहम. सोहम. याला तू काय करायचं, पूर्ण ताकद लावायची आणि वेगळं करायचं. असं सरकवायचं नाही, मागे पुढे नाही सरकवायचं, असं परस्परांच्या विरुद्ध ओढायचं पूर्ण ताकदीनिशी. लाव ताकद जोरात. अरे काय, त्याला कुठला डिंक लावलेला नाही, गम लावलेला नाही, काहीच लावलेलं नाही, पूर्ण ताकदीनिशी. अरे तू काय, मी सगळ्यांमध्ये तू धष्टपुष्ट वाटला म्हणून तुला बोलवलं मी. का नाही निघत? काय कारण काय? मी तर तुझ्या देखत चिकटवलं ना तर एकमेकाला, मग का नाही निघत? का नाही? मी काय कुठला गम पण वापरलेलं नाही, ॲडेसिव्ह नाही, फेविकॉल नाही, फेविक्विक नाही, क्विक काहीच नाही. काढता येईल? ती अट आहे बरं का, असं सरकवायचं नाही, असं परस्परांचं. बैस बैस तिकडे. ये सरकवायचं नाही, परस्परांच्या विरुद्ध ओढायचं. सरकवलं तू. चलाकी नाही करायची. हे जे आहे ना, मी तुला असं म्हणजे बल कसं असं नाही लावायचं, असं लावायचं असं सांगितलं होतं. आणि असं लावलं ना तर ते इतकं सहज नाही. तुम्हाला तो प्रयोग तुम्हाला याच्यात बघायला मिळेल, यूट्यूबवर पण आहे, बऱ्याच ठिकाणी आहे तो. हा जो प्रयोग आहे हा निर्वात पोकळीचा प्रयोग आहे. हे असं का होतं तर कारण आतमध्ये हवेचा दाब कमी आहे आणि बाहेर हवेचा दाब जास्त आहे. त्याच्यामध्ये दाबाचा फरक जो निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळे आतमध्ये जोपर्यंत हवा जात नाही तोपर्यंत तुम्ही याला वेगळं करू शकत नाही.